म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस। म्हसवड पोलिसांनी अवघ्या 24 तासात ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तीनही आरोपींना अटक करून तब्बल 19,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण स्टाफच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। गौरव भागवत पवार, शिवराज नानासो पंडित, संदीप बाळकृष्ण कदम सर्व राहणार रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। पाडळी, तालुका सातारा येथील गणेश शंकर ढाणे यांनी आपल्या जॉईन डिअर कंपनीचा 5210 मॉडेल ट्रॅक्टर क्रमांक MH11DN 9042 टँकरसह चोरीस गेल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केली होती। तक्रार मिळताच API अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्र हातात घेतली। तब्बल 50 पेक्षा अधिक CCTV फुटेज तपासले गेले व तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा माग काढण्यात आला। या तपासादरम्यान ट्रॅक्टर रहिमतपूर, तालुका कोरेगाव परिसरात गेल्याचं स्पष्ट झाले। संशयित आरोपींनी ट्रॅक्टर सोबत टँकर वेगाने नेणे कठीण झाल्यानं टँकर रस्त्यात टाकून केवळ ट्रॅक्टर घेऊन पळ काढला होता। पोलिसांनी सतत CCTVच्या मदतीने माग काढत रहिमतपूर इथं आरोपींना जेरबंद केले। आरोपींकडून चोरीचा ट्रॅक्टर, ओमनी वाहन व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस रिमांड मिळवण्यात आला आहे। तपासादरम्यान त्यांनी याआधीही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय। ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली API अक्षय सोनवणे यांच्यासह PSI अनिल वाघमोडे, नीता पळे, राजेंद्र कुंभार, राहुल थोरात, युवराज खाडे, विकास ओंबासे यांनी केली आहे। या जलदगती तपासामुळे तक्रारदारासह म्हसवड परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या दक्षतेचं कौतुक होत आहे। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।